हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपलं कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. पहा, आपल्या अकॅडमी मार्फत प्रत्येक वर्गाच्या ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका दिल्या जातात. या प्रश्नपत्रिका आपण मोबाईलवर, टॅबवर, कॉम्प्युटरवर सोडवू शकता. प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर तपासण्यासाठी केवळ सबमिट केल्याबरोबर संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्याला तपासून दिली जाते. आपल्याला किती मार्क पडले हे लक्षात येतं. आपले कोणते प्रश्न चुकले हे देखील तुम्हाला सांगितलं जातं आणि चुकणाऱ्या प्रश्नाचं काय उत्तर लिहिणं अपेक्षित होतं हे आपल्याला सांगितलं जातं. आता अडचण येते की चुकलेला प्रश्न आपण सोडवत असताना तर 100% बरोबर म्हणून आपण सोडवत असतो. मग चूक काय झाली हे समजणं गरजेचं आहे आणि हे समजून देण्यासाठी 1 ते 75 प्रश्न बारकाईनं प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवणं अपेक्षित होतं, कोणती क्लुप्ती वापरणे गरजेचं आहे, काय तिथं अडचण आली, कशा पद्धतीनं सोडवायला हवा होता हे समजून देण्यासाठी ही आपण मालिका सुरू केलेली आहे. आज प्रश्नपत्रिका क्रमांक 240 आणि या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत. पेपर इंग्रजी बुद्धिमत्ता इयत्ता 3री, पेपर नंबर 240. आता या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न इंग्रजीचे आपल्याला 50 प्रश्न असतात आणि इंग्रजीचे 50 प्रश्न 50 मार्काला 25 प्रश्न असतात. पहिला प्रश्न पहा, विच डे कम आफ्टर संडे. आफ्टर पहा, पहिल्यांदा आफ्टर म्हणजे काय? आफ्टर म्हणजे नंतर. पहा, आफ्टर आफ्टर म्हणजे नंतर आणि बिफोर हे शब्द दोन्ही मिळतात. हे अगोदर. आफ्टर काय प्रश्न आहे? विच डे कम आफ्टर संडे. संडे म्हणजे रविवार. रविवारच्या नंतर कोणता येतो? रविवारच्या नंतर मंडे. मग काय उत्तर पाहिजे? MONDAY मंडे. रविवारच्या नंतर येणारा वार. इतर हे पहा, इंग्रजीमध्ये हे प्रश्न इंग्रजीमध्ये वाचायला आपल्याला आले पाहिजे. प्रयत्न करा, काय अडचण नाही. इतर शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडा. 5 सगळ्यांचा एकाच गट बनेल. कॉट, बट, पॉट, नॉट. कोणता वेगळा आहे? कॉट, पॉट, नॉट हे रायमिंग वर्ड आहे. इथं BOT बट आहे, BOT बॉट नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 रायमिंग नाहीये. पुढे पहा, ठळक अक्षर दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. इनच्या विरुद्ध कम इन, गेट आउट. कमच्या इनच्या विरुद्ध आउट. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, डिड नॉट याचा संक्षिप्त रूप. पहा, डिड नॉट याच्यामध्ये काय संक्षिप्त रूप करताना हा ओ काढून टाकला. म्हणजे काय होईल याचं? हे फोडून वाचलं तर हे डिड नॉट होतं आणि संक्षिप्त रूपात वाचलं तर डिडंट. डिडंट म्हणजे डिड नॉट. ओके, डिडंट पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, सोबतच्या प्राण्याचं नाव काय? हा सिंह आहे. सिंहाला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? लायन. टायगर, फॉक्स म्हणजे कोल्हा, टायगर म्हणजे वाघ, डॉंकी म्हणजे गाढव. उत्तर येईल लायन. पर्याय क्रमांक 4. चूज द करेक्ट स्पेलिंग. स्पेलिंग लिहायचे करेक्ट काय? वॉटर. मी तर वॉटरचं स्पेलिंग परफेक्ट पाठ पाहिजे. WATER वॉटर. पर्याय क्रमांक 2. पुढे चूज द करेक्ट पिक्चर नेम. काय आहे? चेन आहे. चेन. मी इंग्रजीमध्ये त्याला चेन म्हणत नाही. काय म्हणतात? झिप. काय म्हणतात? तुझी झिप ओपन आहे. झिप. चेन नाही. चेन गळ्यामध्ये असते त्याला चेन म्हणतात, याला झिप म्हणतात. ओके, चला पुढील प्रश्न पहा. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड. रायमिंग वर्ड बघा. सेट, पेड, टॉप, वॉक, वेट, बॉल, कीप, ले. यातला रायमिंग वर्ड कोणता आहे? 4 मध्ये एक जोडी बरोबर आहे. सेट, पेड हा रायमिंग वर्ड. टॉप काय पाहिजे होतं? क्रॉप म्हणलं तरी चाललं असतं. टॉपला. वेट, पेट अनेक शब्द आहेत आपल्याला माहिती. कीप, रीड, नीट. ओके, मी या पद्धतीनं पुढे फाइंड द स्मॉल वर्ड हिडन इन द बिग वर्ड. टीचर
याच्यामध्ये लपलेला शब्द TEAR टियर TEAR टियर आहे का याच्यामध्ये आहे बा चला एक मिनिट दुसरा आहे ACH टियर शब्द आहे बरं का फक्त तो क्लिअर असा नाही मागे पुढे करून केलेला आहे ह्या शब्दाने TEAT इथे आहे नंतर ची हा शब्द नाही मग आता इथं टियर TEAR आता इथं काय म्हणलं त्यांनी हिडन इन द बिग वर्ड म्हणजे मोठ्या जगात लपलेला शब्द म्हणजे तो ओळीने क्रमवार असला पाहिजे त्यामुळे तो TEAT हा होईल टियर बनणार आहे लपलेला नाही त्यातला तो तयार करावा लागणार आहे आपल्याला हा थोडा फरक समजूया which of the following is not small meaningful word made from the word blackboard आता पहा याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे ब्लॅकबोर्ड या शब्दामध्ये BLACK ब्लॅक बोर्ड ब्लॅकबोर्ड या शब्दामध्ये लपलेला शब्द कोणता नाही which of the following is not small meaningful word made from the word याच्यापासून कोणता शब्द बनत नाही पहिल्यांदा बार्क BARK आहे त्याचे शब्द क्लिअर ओळीने नाहीये बनणारा BARK आहे दुसरा काय बोर्ड BOARD जसाच्या तसा आहे जे आहे बॅट BAT आहे सार SAR सार सॅर हा शब्द नाही म्हणजे बाकीचे सगळे बनतायत बनवता येत आहे हा बनत नाही SAR ओळीनं असू पण शकतो पण तो शब्द नाही लुक ॲट द पिक्चर अँड टेक द करेक्ट ऍक्शन काय करते चित्रामध्ये कोणती ऍक्शन करते काय क्रिया करते या जांभळी देतो आपण जांभळी देतो या क्राय रडली वॉक चालली क्लॅप टाळ्या वाजली काय करते वॉक चालते हे शब्द माहीत आपल्याला पाहिजे ओके लुक ॲट द पिक्चर अँड नेम द थिंग काय आहे पिक्चर पहा आणि ओळखा ती वस्तू काय आहे ओळखू काय ओपन स्लेट पेन्सिल बुक काय आहे पेन्सिल त्याला पुढे करेक्ट द रायमिंग वर्ड टॉल रायमिंग वर्ड पाहिजे कॉलला बॉल टॉल कॉल स्मॉल ब्राउन जमेल का नाही कॉल चालेल ब्लो नाही बिल नाही कॉल टॉल कॉल पर्याय क्रमांक 2 चूज द करेक्ट अपोजिट वर्ड न्यू न्यूचा अपोजिट वर्ड पाहिजे आपल्याला न्यूचा अपोजिट वर्ड काय न्यूचा अपोजिट वर्ड येणार आहे न्यू म्हणजे नवीन नवीनचा अपोजिट वर्ड काय न्यूचा अपोजिट वर्ड जुना जुन्याला काय म्हणतात ओपन फास्ट ओल्ड स्मॉल ओल्ड ओपन म्हणजे उघडणे फास्ट म्हणजे जोरात ओल्ड म्हणजे जुना स्मॉल म्हणजे लहान मग इथं आपल्याला काय पाहिजे होता न्यूचा ओल्ड पुढे अनेक वचनी शब्द निवडा चूज द करेक्ट प्युरल सिंग्युलर म्हणजे एकवचनी प्युरल म्हणजे अनेक वचनी गिवन वन अनेक वचनी शब्द बुक बुकचा अनेक वचन करते बुकचा अनेक वचन काय होतं बुक्स त्याला यस लागतो त्याला काय लागतो यस BOOK बुक BOOKS बुक्स काय वेळा ES पण वापरायला लागतो काय वेळा IES वापरायला लागतो हे वाचलं पाहिजे पाठ असतं फ्रायडे कम्स पा फ्रायडे आणि सॅटरडे पावर संडे मंडे ट्यूसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे हे डेज पार्ट आपले पाहिजे स्पेलिंगचं त्यामुळे फ्रायडे कम सॅटरडेचं काय होतं अगोदर तुला काय म्हणलं पाहिजे आफ्टर थर्सडेच्या आफ्टर म्हणजे नंतर
आफ्टर म्हणजे नंतर, आणि बिफोर म्हणजे पूर्वी. काय बिफोर. ओके, म्हणजे फ्रायडे सॅटर्डेच्या पूर्वी येतो की अगोदर येतो. पूर्वी म्हणा, अगोदर म्हणा. फ्रायडे सॅटर्डेच्या अगोदर येतो म्हणून बिफोर. फ्रायडे कम बिफोर सॅटरडे. सॅटरडेच्या अगोदर येतो, तर इथं बिफोर पाहिजे. ओके, इथे दुरुस्ती करू आपण. आफ्टर म्हणलेलं सॅटरडे. फ्रायडे कम आफ्टर ट्यूसडे पाहिजे, थर्सडे. तर बिफोर पाहिजे. ओके, चला पुढील प्रश्न. आय एम किंग ऑफ फ्रूट्स. जे वाचता आलं पाहिजे. जर वाचता आलं तर अगदी सोपं आहे. आय एम किंग ऑफ फ्रूट. मी फळांचा राजा आहे. फ्रूट म्हणजे फळ आणि किंग म्हणजे राजा. आय एम स्वीट. मी गोड आहे. हु एम आय. मी कोण आहे? मी फळांचा राजा आहे आणि मी गोड आहे. मग कोण येईल? ॲपल म्हणजे सफरचंद, मँगो म्हणजे आंबा, ऑरेंज म्हणजे संत्री, बनाना म्हणजे केळी. फळांचा राजा आंबा, मँगो. पुढे पहा, राजू इज क्लेवर बॉय. वाक्यातील नाव ओळखा. नाव म्हणजे काय? नाव. मग यातलं नाव कोणाचं आहे? राजू. राजू काय? नाव नाही. इज काय आहे? वर्ब आहे. इज काय? क्रियापद, वर्ब आहे. क्लेवर ऍडजेक्टिव्ह, विशेष. बॉय हे पण नाव म्हणतात. मी इथं पर्यायामध्ये बॉय पण येऊ शकतो. बॉय मुद्दाम दिलं नाही, मुलांचं कन्फ्युजन होतं की इथं बॉय हे पण नाव नाही, मुलगा. आणि राजू हे मुलाचं नाव. त्याला म्हणतात प्रॉपर नाव, विशेष नाव. प्रॉपर नाव, प्रॉपर नाव म्हणजे विशेष नाव. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? विशेष नाव. आता यामध्ये बॉय मुलगा हे पण नाम आहे, पण हे कॉमन नाव, सामान्य नाव. त्याला काय म्हणतात? सामान्य नाव. हे नावाचे जे प्रकार आहेत इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? कॉमन. तर हे मुलगा हे कॉमन आहे म्हणून ते मुद्दाम दिलं नाही पर्याय. आता 4 अक्षरी शब्द असल्यामुळं 2दा क्लेवर टाकावं लागतं. चला ओके, इथं आपण काय करू? क्लेवर इथं थोडस हे करतो मी, पर्याय सारखे येणार नाही. ओके, क्लेवर. ओके, चला पुढे प्रश्न. रायटिंग द करेक्ट स्लोगन. मोटो, स्लोगन ही घोषवाक्य आपली पाठ असली पाहिजे. ग्रीन सिटी, डॉट सिटी. ग्रीन सिटी, ब्युटिफुल सिटी. ग्रीन सिटी, ब्युटिफुल सिटी. अजून असं पण येऊ शकतं, ग्रीन सिटी, क्लीन सिटी. क्लीन पण पाहिजे. ओके, जी या ठिकाणी ग्रीन सिटी, क्लीन सिटी असेल तरी घेतलं असतं आपण. ही पर्याय एकच पद्धत वापरायची आपल्याला त्या ठिकाणी. ग्रीन सिटी, इथे ब्युटिफुल सिटी. सिटी म्हणजे शहर, ग्रीन म्हणजे हिरवगार शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर. आपण म्हणतो स्वच्छ शहर, सुंदर शहर, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, कशा. 20वा प्रश्न. फिलिंग द ब्लँक विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह. योग्य ते शब्द वापरा. डॉट डॉट. मोर अँड मोर ट्रीज. काय केलं? मोर अँड मोर ट्रीज म्हणजे काय? खूप आणि खूप झाडे. काय केली पाहिजे? झाडं तोडली पाहिजे. कट, तोडायची झाडं. डिस्ट्रॉय, डिस्ट्रॉय करून टाकायची, फेकून द्यायची. हार्म, प्लॅन्ट. तर काय? प्लॅन्ट. प्लॅन्ट म्हणजे लावणी. प्लॅन्ट, मोर अँड मोर ट्रीज. पुढे करेक्ट आर्टिकल, योग्य उपपद वापरा. मून, एकमेव मून आहे त्यामुळे तिथं कोणतं वापरलं पाहिजे? द मून. इथं काय येणार आहे? फक्त आणि फक्त द मून येणार आहे. आता या ठिकाणी हे कॅपिटल मध्ये काढले, द मून येणार आहे. इथं येणार नाही कारण एकमेव आहे. पुढे पहा. मॅन या शब्दाचे अनेक वचन. सिंग्युलर, प्लुरल. सिंग्युलर आहे मॅन. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल
सिंग्युलर म्हणजे एक वचन, वन मॅन, आणि अनेक वचन म्हणजे 5 मेन्स. मग काय करायचं, इथे वाचलेलं असलं तर लगेच MEN मेन अनेक वचन. कंप्लीट द स्लोगन, बोलतो पूर्ण करा, घोषवाक्य पूर्ण करा. ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स. फ्रेंड, टीचर, पॅरेंट, गॉड. ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड, आपले ते चांगले मित्र आहे. चूज द करेक्ट स्पेलिंग. बिस्कुटचं स्पेलिंग पाहिजे BISCUITE, बिस्कुट. पर्याय क्रमांक 2 BISCUITE, बिस्कुट. ई नाही लागत पुढे. पुढे सिलेक्ट द वर्ड विथ अ डिफरंट साऊंड, वेगळ्या साऊंडने सुरू होणारा. गन, काय गन, गन. ठीक आहे. BIT, बीट. BIT, वाईट. BRIDG, BRIDG, ब्रिज, ब्रिज. BRIDGE, ब्रिज. ओके, ब्रिज म्हणजे पूल. यातला वेगळा कुठला स्वराने सूर झाला तर इथं गण. इथं सगळीकडे पण उच्चारण सुरू होते, तिथे गण झाले वेगळा. आता बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न आहे. ज ग अ र याच्यापासून याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. त्याला वाचन लागतं. त्यापासून बनेल अजगर. याकडून अर्थपूर्ण शब्द शेवटून दुसरे असेल, शेवटून पहिलं दुसरं, शेवटून दुसरं काय येणार आहे, ग. त्याला पुढे गटात न बसणारे पद डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च, मे. आता हे जी सुनो एक लक्षात ठेवायचं असतं. एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. यातले आले का काय चाललं. मग इथं कोणता वेगळा निघतो, फेब्रुवारी हा 28चा किंवा 29चा असतो. बाकी सगळे याच्यामध्ये नसणारे सगळे 31चे असतात. यात नसणारे सगळे 31चे आहेत. प्रत्येकाचं जरी असं काढलं असतं बोटा बघून, डिसेंबर 31, फेब्रुवारी 28 किंवा 29, मार्च 31, मे 31, वेगळा फेब्रुवारी. चला पुढे दिलेल्या प्रश्नाकृतीचे पाहण्यातील प्रतिबिंब. आता पहा, की उभी रेष उभीच राहणार आहे. ते वरचा बाण आहे तो खालीचा. हे बाण खाली येते या पद्धतीने. पहा बरं, याच्यावर पर्यायगट पद्धत वापरा. पर्यायगट पद्धत पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, गटाशी जुळणारे पद गोदावरी, भीमा, कृष्णा, भीमा या महाराष्ट्रातल्या नद्या. महाराष्ट्रातील नद्या. या महाराष्ट्रातील नद्या एकदा वाचल्या पाहिजे, की कोणत्या नद्या, त्यांच्या उपनद्या, त्यांची धरणं हे वाचलेलं असलं पाहिजे. तर या ठिकाणी येणारे कावेरी, नभ, बोरगाव, पद्मा. आता या ठिकाणी महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्या नदीचं नाव नाही. मग एक नदी आहे कावेरी. ही नदी महाराष्ट्रामध्ये नाही, पण ही सगळी नद्यांची नाव. आता इथं महाराष्ट्रातील नदी, इथं जर कोयना, मुळा, मुठा वगैरे असे पर्याय असतील तर ते आपण महाराष्ट्रातील नद्या म्हणून घेतले असते. आता इथं पर्याय बाकीचे कोणत्याही नदीचं नाव नाही. ही तामिळनाडूमधली, तामिळनाडूमधली नदी आहे कावेरी, त्यामुळं नदीचं नाव कावेरी. लवंग, दालचिनी, तमालपत्र हे मसाल्याचे पदार्थ. मसाल्याचे म्हणजे आपल्या चटणीमध्ये, आपली चटणी घरामध्ये बनवताना जे मसाल्याचे पदार्थ वापरतात त्याला सगळे मसाल्याचे पदार्थ. याच्यामध्ये काय होतं, मिरची सर्वात महत्वाची. मिरची नंतर कोणकोणते मसाल्याचे पदार्थ आहेत, लवंग, दालचिनी, शहाजिरे, सगळे पदार्थ मी सांगतो. लवंग, दालचिनी, शहाजिरे, जिरे असतील, शहाजिरे असतील, जिरे, शहाजिरे, तमालपत्र असं लिहिलं जातं. तमालपत्र फुलासारखं असतं ते बादल फूल. बादल फूल हे तुमच्या मम्मीला विचारायचं, सांगेल. दगड फूल,
वेलदोडा. आता वेलदोड्यामध्ये दोन प्रकार असतात. एक हिरवा वेलदोडा असतो, तो चहाला वगैरे किंवा सुवासासाठी वापरला जातो. आणि दुसरा असतो मसाला वेलदोडा. हा मोठा आकाराने असतो, मसाला वेलदोडे. कमलपत्र असतं, त्याच्यामध्ये जायपत्र म्हणून एक असतं. नंतर नागकेशर, फुलासारखं असतं हे नागकेशर. मिरची, लवंग, दालचिनी, शहाजिरं, जिरे नुसते, जिरे पण आपण जिरे मोहरी हे देखील मसाल्याचे पदार्थ आहेत. जिरे मोहरी, लवंग, दालचिनी, शहाजिरं, मिरं, तमालपत्र, जायपत्र, बादाम, लवंग, मसाले वेलदोडे, नागकेशर. अजून वेगळा कोणता असतं म्हणते का? हे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत. याच्यामध्ये मसाल्याचा पदार्थ कोणता आहे? शहाजिरा. आता हे जवस हे जवसाचं तेल काढलं जातं किंवा चटणी तयार केली जाते. ओके, तर हे जवस गळीताचं धान्य. एका सांकेतिक भाषेत 7 बरोबर 2, 7 बरोबर 2, 8 बरोबर 3, 9 बरोबर 0, 6 बरोबर 1 या पद्धतीने किमती घेतल्या तर गणित दिलेले 7 भागिले 6 वजा 8 गुणिले 9. ओके, आता या ठिकाणी तुम्ही मला याचा अगोदर रूपांतर सांकेतिक भाषेत. 7 म्हणजे किती आहे? 2 भागिले 6 म्हणजे किती आहे? 1 वजा 8 म्हणजे किती आहे? 3 गुणिले 9 म्हणजे किती आहे? 0. पहिल्यांदा कोणती क्रिया करायची? नियम काय? कंचो भागवे. कंस आहे का नाही? भागाकार अगोदर कंस नाही तर कंसाच्या आतलं नाही. 2 ला 1 ने भागलं, 1 दुने 2, युक्त काय ना 2, पुढे वजा 3 गुणिले 0. आता कोणती क्रिया करायची? गुणाकार. गुणाकार केला 3 गुणिले 0 0, 2 वजा 0, 2 मधलं 0 गेले, उत्तर काय? 2. बरीच मुलं हा 0 दिसल्याबरोबर उत्तर 0 लिहून मोकळे, म्हणजे इथं फसतात मुलं आणि ती चूक घटावी म्हणून त्यांनी प्रश्न दिलेला असतो. इंग्रजी अक्षरमाले सण हा शब्द तयार करण्यासाठी डाव्या बाजूने कितव्या क्रमांकाची अक्षरे घ्यावी लागतात? सण मधली सगळी अक्षरे ती ABCD लिहा. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY 25 म्हणजे यस 5 10 15 एकाला मोजत बसायला. गट 5 10 15 16 17 18 19 यस घ्यायचं आपल्याला. यस नंबर आहे. डावीकडून डावा हात हा डावी बाजू ही उजवी बाजू. ओके, मग डावीकडून यस 19 नंबरला आहे. यू किती नंबरला आहे? 20 21 नंबर यू. आणि एन किती नंबरला आहे? 5 10 11 12 13 14. 19 21 14 पर्याय क्रमांक 2. पुढे बाळ, शिक्षकाला चित्रकार म्हटले, चित्रकाराला लेखक म्हटले, लेखकाला पोलीस म्हटले, पोलिसाला नाटककार म्हटले, नाटककाराला कवी म्हटले, तर चोराला कोण पकडते? आता हे चोराला कोण पकडतं हे माहित पाहिजे. पप्पा पकडतात का? तर चोराला कोण पकडतं? पोलीस. या पोलिसाला काय म्हटले पहा? चोराला पोलीस पकडतात. मग लेखकाला पोलिसाला नाटककार म्हटले. काय? पोलिसाला नाटककार म्हटले म्हणजे काय पाहिजे होतं? पोलिसाला नाटककार. पोलिसाला नाटककार म्हटलं म्हणजे चोराला कोण पकडतं? पोलीस. पोलिसाला काय म्हटले? नाटककार. चोराला कोण पकडेल? नाटककार. चुकीचे पद ओळखा. 24 12 18 16 42. बाबरे, या कोणत्या पाड्यात आहेत का? पाड्या कोणत्या पाड्यात आहेत का? त्याची बेरीज केली तर काय? 6 3 9 7 6.
तीनने भाग जाणाऱ्या म्हणलं तर पहिल्या तीनला जाते, दोघांना जात नाही, मग दोन काढायच्या का वेगळ्या नाही, म्हणजे तीनची कसोटी उपयोगाची नाही. तीनची कसोटी उपयोगाची नाही. एकच निघाला असताना पर्याय आपण वापरतो. तीनची कसोटी उपयोगाची नाही. मग चारची कसोटी वापरली तर चारची काय, 4 7 24. चारची कसोटी शेवटच्या दोन अंकाला किंवा चारचा पाडा 4 7 24, 4 3 12, 4 4 16 इथे येत नाही. अजून दुसऱ्या कोणत्या 6चा पाडा 4ची कसोटी पण लागू होत नाही. मग 3ची आणि 6ची कसोटी वापरली तर 6ची कसोटी 6च्या पाड्यात आहेत का पहा बरं. 6 4 24, 6 2 12, 6 1 18, 6 7 42. म्हणजे 6 4 24, 6 2 12, 6 3 18, 6 7 42. 16ला 6ने भाग जात नाही, तर उत्तर पर्याय क्रमांक 4 16. सोबतच्या आकृतीत चौकोन किती आहे. पायी आकृती काढायची आहे. चौकोन कशाला म्हणतात, 4 बाजूने बंद असणाऱ्या आकृतीला चौकोन. प्रत्येक आकाराला नंबर द्या. प्रत्येक आकाराला नंबर द्या. 1 2 3 4. पहा सिंगल डिजिटचा चौकोन, सिंगल डिजिट एक नंबर आहे का चौकोन आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर आहे, 4 आहे. 2 डिजिटचा पहा दोघांचा मिळून चौकोन बनतो का. 2 डिजिट 1 आणि 2 नंबरचा मिळून चौकोन होतो का, होतो. 1 आणि 3चा होतोय का चौकोन, बघा बरं. 1 आणि 3चा हा चौकोन आहे का, नाही. तुझं काय होतं, पंचकोन होईल का, पंचकोन होईल का षटकोन होईल, षटकोन होईल. 2 आणि 4चा होतोय का चौकोन, नाही. 3 आणि 4चा एक जिथे 2च बनताय. तिघांचा मिळून बनतो का पहा, 3 डिजिटचा तिघांचा मिळून जमतोय का, नाही. कुठलाही तिघांचा मिळून चौकोन होत नाही. चौघांचा मिळून, या चौघांचा या 4 अंकाचा मिळून 4 आकृत्याचा मिळून 1 बनतो. 1 2 3 4 नाही बनत तो 0 बनताय. चौघांचा मिळून मी षटकोन होतोय. म्हणजे इथं चौकोन किती होते, 4 आणि 2 6. पर्याय क्रमांक 4. ओके. चला पुढील प्रश्न. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. आता गटात न बसणारे पहा. या ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट अशी त्याला पाहण्याची पद्धत आहे. पाहिजे 2 रेषा 2 रेषा 2 रेषा पहा. एवढं याच्यावर कळते की तिसरीला एवढा अवघड नसतं. इथं एक भरलेला गोल, एक मोकळा, एक भरलेला एक मोकळा, एक भरलेला एक मोकळा, एक भरलेला एक मोकळा. तर तो कुठं दिलाय, कोपऱ्यात दिलाय. इथं कशी बाजू नाही. ओके. नंतर उभ्या 2 रेषा आहेत, 2 रेषा आहेत, 2 रेषा आहेत, इथं 3 रेषा. वेगळा कोणता निघेल, पर्याय क्रमांक 4. आपल्याला वेगळे प्रश्न येते तेव्हा बारकाईने सांगणार होते कसं बघायचं असं. गटातील न बसणारे पद याला समानार्थी शब्द पाहिजे. याला समानार्थी शब्द पाठ. ओके. कुरंग, कुंजर, सारंग, मृग. तर या हरणाचे समानार्थी शब्द. हरण म्हणा किंवा हरिण म्हणा. ओके. हरणला कुरंग, सारंग, मृग. कुंजर म्हणजे काय, तो हत्ती. कुंजर म्हणजे हत्ती. या ठिकाणी समानार्थी शब्द आपले पाठ असणं गरजेचं आहे. गटात न बसणारे गुहा, तबेला, सावली, अंबारखाना हे काय आहे. अंबारखाना तर अंबारखाना समजून घे. ओके. तर गुहा, तबेला, अंबारखाना हे निवासाच्या ठिकाणी. गुहेमध्ये कोण राहतं, सिंह. तबेल्यामध्ये घोडा राहतो. अंबारखान्यामध्ये हत्ती राहतो. वेगळ्या कोणाच्या सावली याच्यामध्ये कोण राहत नाही. गटात न बसणारे 32, 45, 39, 27 कोणत्या पाड्यात आहेत का, नाही. याची बेरीज केली तिथे किती येते, 5. इथे 9, इथे 12, इथे 9. म्हणजे कशाने भाग जाणार आहे, 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्ये. 3 ने निशेष भाग जाणार. 45ला जातो, 39ला जातो, 27ला जातो. निशेष भाग जाणाऱ्या संख्या. जाणाऱ्या संख्या कोणत्या येतील, तर 45 39 जातो, याला भाग जात नाही. 32 तर वेगळे निघेल 32.
चला पुढे, गौरव माधवपेक्षा मोठा आहे, माधव वैभवपेक्षा मोठा आहे, सौरभ गौरवपेक्षा मोठा आहे, तर सर्वात लहान. रचना करायला पाहिजे. गौरव माधवपेक्षा मोठा, मी दाखवा, हा गौरव आणि हा माधव. गौरव मोठा आहे, गौरव माधवपेक्षा मोठा, गौरव माधवपेक्षा मोठा, माधव वैभवपेक्षा मोठा, माधव वैभवपेक्षा मोठा, म्हणजे वैभव त्यापेक्षा लहान, माधव वैभवपेक्षा मोठा. सौरभ गौरवपेक्षा मोठा, सौरभ हा गौरवपेक्षा मोठा, सौरभ गौरवपेक्षा मोठा आहे, तर सर्वात लहान कोण येणार आहे? वैभव. उत्तर पर्याय गणपती. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा कशी दिसेल? पहा, या ठिकाणी संपूर्ण आकृती काढत बसायची नाही, आरसा बाजूला असतो. पहा काय होते, डावी बाजू उजवीकडे जाते, मग डावी बाजूचा पहा नुसता एवढाच मी काढतो. काय केलं आपण? इथून बाहेर गेलो, तसंच इथून बाहेर जायचं. पुढे आपण हे गेलो, या पद्धतीने आपल्याला सवय असते. नंतर हा गाठ देऊन खाली, गाठ देऊन खाली, केवळ याच्यावरच पर्याय कट करा. या गोलावरच कट. गोल डावीकडे आहे तो कुणीकडे पाहिजे? उजवीकडे. आता उजवीकडे पहिला दुसरा कट झाला, आता राहिला तिसरा चौथा. तिसऱ्यामध्ये जसे तसे आपल्याला कट झाले, कोणतं उत्तर येईल? पर्याय क्रमांक 4. म्हणजे सर्व न काढता हा केवळ बघण्यात नजरेने की डावी बाजू उजवीकडे जाणार आहे, पहिला दुसरा उलटा आहे म्हणून कट, राहिला तिसरा चौथा श, तिसऱ्यामध्ये जसाच्या तसा आहे, तसे तसे येईल का? नाही. उत्तर पर्याय क्रमांक 4. आकृती न काढता केवळ डोळ्याने पाहिजे. खालील प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल? आरशामध्ये कसं दिसेल पहा. या ठिकाणी पुन्हा तोच आलेला आहे प्रश्न. आता आरशामध्ये फक्त मी एक काढतो, तर हा बाण आहे. काय होतं? डावी बाजू उजवीकडे होते, एवढंच लक्षात घ्या. हा डावीकडे उजवीकडे गेलेला बाण काय होईल? इकडे. पहा त्याच्यावर पर्याय कट करा. हा बाणाचा आकार असा आहे. ओके, अशा पद्धतीने या बाणावर कोणते पर्याय कट होतील? 3 नंबर 4 नंबर कट होतील. राहिला कोणता? 1 नंबर 2 नंबर. 1 2 मध्ये आता काय पाहिजे? गोल. गोल कुठं आहे? हा गोल खाली आहे, तो गोल कुणीकडे राहणार आहे? खालीच राहणार का वर जाणार? आरसा आहे. ओके, मी या गोलावर कोणता पर्याय कट होईल? 1 नंबरचा कट होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला पुढे, पुढील शब्दात कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले? या ठिकाणी पहा, कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आलेले आहे? जे अक्षर जास्त वेळा आलेले ते पाहायचं. प्रत्येक अक्षर इथं पर्याय कट पद्धत वापरायची. र किती वेळा आला? र कसरत मध्ये एकदा, करवत मध्ये एकदा, कमर मध्ये एकदा, म्हणजे र आला 3 वेळा. क किती वेळा आला? कसरत मध्ये एकदा, करवत मध्ये एकदा, कटकट मध्ये 2 वेळा, कमर मध्ये एकदा, म्हणजे किती वेळा झाला? 5. ट किती वेळा आला? ट कटकट मध्ये 2 वेळा आणि पटपट मध्ये 2 वेळा, म्हणजे किती वेळा आला? 4 वेळा. प किती वेळा आला? प पटपट मध्ये 2 वेळा. सर्वात जास्त वेळा आलेला अक्षर कोणतं आहे? 5 वेळा आलेला क. चला पुढे, खेळताना तुमच्या मित्राच्या पायात काच घुसली तर तुम्ही काय करा? पहा बरं, तुम्ही खेळत आहात, खेळता खेळता काय झालं? त्या मित्राच्या पायात काच घुसली. त्याला वर्गात जाऊन बसण्यास सांगेल? नाही. त्याच्याकडे पाहून खेळत राहा, घुसली बस आम्ही खेळू? नाही. मित्राच्या मदत त्याला दवाखान्यात घेऊन जाईल? बरोबर. त्याला एकटेच घरी जाण्यास सांगेल, तर तुला पाय जागे नाही. काय केलं पाहिजे? व शाळेमध्ये असेल टीचरांना सांगू. आणि काय करता येईल? शाळेमध्ये प्रथम उपचाराची पेटी असेल, पहिल्यांदा त्याला नळावरती घेऊन जाऊ, त्याचा काच काढू, स्वच्छ पाय धुवू, शाळेत मलम असेल तर मलम लावू, हळद असेल हळद लावू, त्याच्यावरती पट्टी बांधू. आणि हे काय शक्य नसेल दवाखान्यात घेऊन जाऊ, मग आपण घेऊन जाऊ, टीचरला सांगून घेऊन जाऊ, म्हणजे कोणतीला काय म्हणजे केलं पाहिजे. ओके, पर्याय क्रमांक 3. यातलं काय योग्य आहे असं पाहायचं. आपल्याला जे पाहिजे ते उत्तर असेलच असं नाही. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल पहा.
एकच गोष्ट पाहिजे, हा षटकोन आहे, स्टार आहे. आता काय इथं भरलेला टिंब सगळीकडेच आहे, त्याच्यावर वेगळं कोणतं निघेल का? पर्याय कट नाही. आता काय टिपका पहा, एका गोष्टी लक्ष द्या. हा टिपका पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीत कुठे आहे? या ठिकाणी. दुसऱ्या आकृतीत, तिसऱ्या आकृतीत कुठे? या ठिकाणी. चौथ्या आकृतीत कुठं असणार आहे? खाली या ठिकाणी. या ठिकाणी टिपका असणारा पर्याय ठेवायचा, बाकीचे पर्याय कट करायचे. दुसरा पर्याय कट होईल. ओके, मी टिपक्यावर आपण दुसरा पर्याय कट केला. 1 2 3 4. ओके, दुसरा पर्याय कट केला. टिपका खाली पाहिजे होता, तो नाही म्हणून दुसरा पर्याय कट केला. आता पुढं दुसरं पाहिजे. मी टिपके घालवतो, 1 2च गेले. ओके, टिपकेच्या आता काय पाहिजे? गोल पाहू. हे दोन गोल, इथे एक गोल दिला आणि इथे एक गोल दिला पहिला. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं? हे दोन गोल पुढे सरलेले. कुठं सरलेले? इथे आणि इथे आले. दुसरा. तिसऱ्या आकृतीमध्ये कुठं आलेला आहे? या ठिकाणी, या ठिकाणी. ओके, तिसऱ्या आकृतीमध्ये पहा. मग चौथ्या आकृतीमध्ये कुठे येतील? ते पुढे सरतील. तिसऱ्या आकृतीमध्ये कुठं सरतील? ते पुढच्या या दोनमध्ये. याच्यावरनं पर्याय कट करा, याच्यावरनं पर्याय कट करा. आता 2 नंबरचा आपण पर्याय कट केला होता. आता हे गोल टिपके तर दोन्ही मोकळे आहेत. पहिला भरलेला टिपका पाहिला होता, आता मोकळे टिपके कुठल्या याच्यात पाहिजे? या बाजूला 2 पाहिजे आहेत का? पहिल्या पर्यायात नाही. दुसऱ्यामध्ये एक भरीव एक पोकळ चालेल का? नाही. तिसऱ्यामध्ये एक भरीव एक पोकळ चालेल का? नाही. चौथ्यामध्ये उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे ना. मी याच्यावर म्हटलं की उत्तर नोंदवायचं का? नाही. भरलेले पहा, भरलेले जे या आहे रंगवलेले जे त्रिकोण आहे, पहिल्या आकृतीमध्ये हे 2 रंगवले, दुसऱ्या आकृतीमध्ये हे 2 रंगवले, तिसऱ्या आकृतीमध्ये हे 2 रंगवले, चौथ्या आकृतीमध्ये हे 2 रंगवलेले पाहिजे. हे 2 रंगवलेले कुठल्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पर्याय गट पद्धत कशी वापरावी हे समजून घ्या. ओके, तर हे खूप गरजेचं आहे, आपल्याला कळणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्न. काही प्रश्न पहिल्या 2 मध्ये विशिष्ट संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते? खाण कोळसा म्हणजे काय असतं? कोळशाची खाण असते. जमिनीमध्ये खांदून कोळसा आहे, तिथला तो दगडी कोळसा काढला जातो. नाही, सगळीकडे नाही तो कोळसा. आपण आपल्या इथं खाण करतो, तिथं कोळसा निघतो का? नाही. एक ठराविक भागामध्ये या कोळशाच्या खाणी असतात. मी कोळसा जमिनीमधनं तिथनं तो खांदून तो मजुरांकडनं काढला जातो. ते कोळशाची काय असते? खाण असते. धरण कशाचं असतं? काय मिळतं धरण? पाणी. पाण्याचं धरण असतं. पाण्यासाठी धरण बांधलं जातं. धरण, पाणी. ओके, चला पुढील प्रश्न पाहूया आपण. पहिल्या प्रश्नाचा दुसऱ्या पानाशी. 3 ला 11. 3 ला 11. तर 5 ला काय? 3 ला 11 काय संबंध जोडताय? 3च्या नंतर 3 ची 3 नंतर 5 7 9 सोडला 11. 3 नंतर 5 7 9 11. मग तसं 5 नंतर 7 9 11 13 आहे का पर्यायामध्ये? 13 नाही, म्हणजे हे आपलं चुकीचं आहे. ओके, दुसरं काय म्हणता येईल? 3 ची 3 पट. 3 ची 3 पट केली अधिक 2. 5 ची 3 पट केली 15 अधिक 2 केले 17. आहे का पर्याय? नाही, म्हणजे ते पण नाही झालं. मग काय? 4 पट केलं. 3 ची 4 पट 12. 12 वजा 1 केलं 11. इथं पण तसंच करा. 5 ची 4 पट, 5 ची 4 पट किती? 20 वजा 1 19. आहे का पर्यायामध्ये? आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला संबंध जोडावे लागतात. आता इथे काय दिले? 27. 3 चा वर्ग 9 अधिक 2. पहा, म्हणजे आपला हे विचार आहे उत्तर दिलेलं होतं. यांचं काय विचार आहे पहा? 3 चा वर्ग 9 अधिक 2 11. मग तसं 5 चा वर्ग 25 अधिक 2 27. उत्तर 27. म्हणजे या पद्धतीने आपल्याला खूप विचार करावा लागतो. पहिल्यांदा वर्गाशी संबंधित आहे का बघणं गरजेचं आहे, कारण आपण स्पर्धा परीक्षेचं करतो.
ही पट वगैरे अगोदर वर्ग पहा नंतर ते. चला पुढील प्रश्नामध्ये पहा. पहिल्या पदामध्ये संबंध आहे. यांचं काय होईल? यन उभी रेष डावीकडं उजवीकडं. नंतर वर्ण इकडे आले आतमध्ये, इकडून वर्ण आतमध्ये. वर्ण उभी वर्ण उभी. जे काय झालं हे यांचं पाण्यातलं पाठ घेतलं का आरशात. इथे यमचं पहा. यमचं डावीकडे गेला, ही तिरकी रेष, ही तिरकी रेष गेली. यमचं आरशाचं प्रतिबिंब जसंच्या तसं येईल. आता जसं तसं पर्याय दिलेलंच नाहीये, पर्याय दिलेलंच नाही, आपल्याला ते नाही लिहिता येणार. यांचं आपण आरशातलं बघितलं, पाण्यातलं बघितलं, यांचं पाण्यातलं पाहू बरं. यांचं पाण्यातलं कसं आहे आपलं. यांचं पाण्यातलं काढू आपण. उभी रेष वर्ण खाली गेली, ही खालून. ही तिरकी रेष या कोपऱ्यातून आणि या कोपऱ्यातून. वर्ण खाली आली, ही खालनं वर्ण. म्हणजे काय होत आहे? पाणी. आरशातलं बघितलं पण पर्यायामध्ये नाही. मग पाण्यातलं प्रतिबिंब आहे का? आहे. यांचं पाण्यातील आरशातील सारखंच असतं. मग यांचं पाण्यातलं असं आलं, मग यमचं पाण्यातलं कसं येईल? खालनं वर्ण खाली, खालनं वर. इकडून इकडं, इकडून इकडं. वर्ण खाली. बाबर आहे का पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 3. ओके. चला पुढे. वर्गात एखाद्या दिवशी शिक्षक येण्यास उशिरा येणार असल्यास ते वर्गात येईपर्यंत तुम्ही काय करा? वर्गात स्टाफ रूम मध्ये आहे, त्यांची मीटिंग चालली, चर्चा चालली आणि ते उशिरा येणार, तर वर्गात ते येईपर्यंत तुम्ही काय करा? वर्गात शांतपणे अभ्यास करत राहू. बरोबर आहे. शिक्षक वर्गात येईपर्यंत आपापसात गप्पा मारत बसू. गप्पा मारायला शाळेत आलो का? सुट्टीच्या वेळात मारायला. मैदानावर जाऊन खेळत बसू. वर्गात नाही की जाऊन बाहेर खेळत बसतो. नाही. स्वतः इतरांना शिकवू लागू. की स्वतः इतरांना शिकवू लागू. व ज्याला काय अडचणी त्याला मी शिकवत बसतो, ते पण योग्य. मी यातलं जास्त योग्य करतो. वर्गात शांतपणे अभ्यास करत राहणे का स्वतः इतरांना शिकवू लागणे? वर्गात सगळ्यांना शिकवू लागणे हे आपण करायचं असतं का? टीचरांनी करायचं असतं. याच्यामध्ये वर्गात आपला शांत अभ्यास करतो. जर टीचरांनी सांगितलं हे सांग समजून. आता पहा बरं, तुम्ही शिकवायला गेला तुमचं मित्र ऐकतात का? वर्ग अख्खा तुम्ही तुमच्या एका मित्राला म्हटलं तर तुम्ही शिकवलं तर तो ऐकतो आणि त्याला माहिती तो हुशार आहे, मग तू मला सांग रे समजून. तर तो एखादा मित्र म्हणतो मला सांग रे हे समजून टीचरांकडे जाण्यापेक्षा. म्हणजे हे वैयक्तिक असतं. अख्ख्या वर्गाला वर्ग तुमचा ऐकणार, किती हुशार असं ना बोलणार. मी शिकवतो सगळ्या, बघायला लक्ष द्या. तुम्ही ऐकत नाही. त्यामुळं वर्गात शांतपणे अभ्यास करत राहू हे जास्त योग्य. वरील इंग्रजी माहिती उजवीकडून 16व्या क्रमांकाच्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर ABCD लिहूया. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY. त्याने एवढी लिहिली. त्यावेळी उजवीकडून. उजवा हात कोणता? हा कोणता? त्यावेळी उजवीकडून 16 अक्षर. 1 2 मध्ये का नाही. 5 10 15 16 अक्षर कोणता आलं? जेच्या डावीकडलं तिसरं. जेच्या डावीकडलं पहिलं, दुसरं, तिसरं. काय? जी. तर काय? पर्याय क्रमांक 1 जी. पुढे पहा आपण त्याचे पाण्यातले प्रतिबिंब. आता पाण्यातले प्रतिबिंब इथे देखील पर्याय कट पद्धत वापरायची असते. पाणी खाली असतं. आता पहा हा उभा बाण आहे, हा बाण पाण्यामध्ये या पद्धतीने. नंतर हा खाली बाण आहे, हा वरती. नंतर हा वरती बाण आहे तो खाली. हा खाली बाण आहे तो वरती. पहा बरं, मग पहिल्यांदा काय पाहिजे? खाली बाण एक सोडून खाली बाण. त्याच्यावर पर्याय कडून करा. खाली बाण एक सोडून खाली बाण. कोणता एक पर्याय? पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. खालील आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसते? आरसा पहा या ठिकाणी
आरसा पंचकोनाचा आरसा पंचकोनी दिसणार. ओके, फक्त काय होते, या बाजूचं येईल, या बाजूला जाईल, या बाजूचं आहे, या बाजूला येईल, ही इथे येईल, ही रेषा या ठिकाणी, आडवी रेषा आडवी फक्त इकडून काढायची. ओके, आता ही तिरकी रेषा, ही तिरकी इकडे जोडली, ती काय होईल इकडे. त्याच्यावर पर्याय कट करा. तिरकी रेषा आपल्याला या बाजूला पाहिजे, पहिला दुसरा तिसरा पर्याय कट होतो, उत्तरी पर्याय क्रमांक 4. ओके, आता दुसरं बघितलं, हा गोल आडवी रेषा पहा, आडवी रेषा जोडीकडे आडवीच, आडव्या रेषेचं काय अडचण येणार नाही. आता गोल आहे, तो गोल कुठल्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, तो गोल कुठे होणार आहे, डाव्या बाजूला. नंतर या ठिकाणी ही जी रेष दिलेली आहे, ही रेषा असणार आहे, यात रेषा दिलेली आहे, ती कुणीकडे येणार आहे, इकडे. इथं टिंब दिलेले आहेत ते या बाजूला येणार. या पद्धतीने पर्याय क्रमांक 4. सगळं करत बसायचं नाही, एवढा वेळ पेपर सोडवताना नसतो. आता आरशातलं प्रतिबिंब आहे पहा, आरशातलं प्रतिबिंब पाहिली उभी रेष इकडे उभी रेष, हा आडवी रेष, या ठिकाणी खाली आली, इथे आत गेली, खाली आली, बाहेर गेली, खाली आली, आत गेली, खाली आली, खाली आली, बाहेर गेली, बाहेर खाली आली, खाली आली, आडवी रेष, हा बाहेर डावीकडे गेलेला आहे, इकडे गेलेला आहे, तो इकडे गेलेला मानला पाहिजे. म्हणजे याच्यावर फक्त बघायचं, केवळ तेवढे पर्याय कट करता येणार. पर्याय क्रमांक 2. तर आपले तन्मयला शाळेच्या मैदानावर 10 रुपये सापडले, त्याच्यापैकी खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे, तो त्या पैशात आवडीचा खाऊ विकत घेणे योग्य आहे का, योग्य आहे का, अयोग्य. तो मित्राला पेन भेट देईल, वर्गामध्ये गरीब मित्र, चला आपलं 10 गावल्यानं त्याला पेन आणून त्या गरीबाला द्या, आपले इथं पैसे नाही, आज दुसऱ्याचे पैसे आपल्याला तिसऱ्याला करायचं योग्य आहे का, नाही, अयोग्य. एखादा काय विचार करेल बरं का, काय वर्गात हा गरीब आहे ना मुलगा, त्याला वह्या मिळत नाही, काय मिळत नाही, मला 10 रुपये घालत ना, चला आपण 10 रुपयाची वस्तू आणून त्याला भेट द्यायची, कोणी आपल्या पैशात, हे दुसऱ्याच्या पैशात भेट द्यायची कारण नाही. तो वर्ग शिक्षकाकडे जमा करेल, योग्य आहे, हे योग्य. वर्ग शिक्षकाकडे वर्ग शिक्षक बघतील कोणाचा आहे का, आपण घेऊन जायचे वर्गात सगळ्यात, मला 10 रुपये सापडले कोणाचे, प्रत्येक जण माझे माझे माझे, ते शिक्षक बरोबर तपासतात. तो कोणाला नसाल तसं पगार ठेवी योग्य आहे का, उत्तरे पर्याय क्रमांक. प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तंतोतंत जुळणारी, पहा तंतोतंत जुळणारी म्हणलं तर नाही की जशी तशी बघायचे, सेम टू सेम पर्याय कट पद्धत वापरायची. काय पाहायचं पहा, एका गोष्टी होती, पहिल्या बाजूला उजव्या बाजूची रेष पहा आहे सगळीकडे, डाव्या बाजूची रेष पहा, डाव्या बाजू इथं आहे, इथं आहे, इथं आहे का नाही, चौथा पर्याय कट झाला, चौथा कट करून टाका. आता हे डोळे पहा, डोळे पण आता चौथा कट केला, त्यात बघायचं नाही. नाक पहा, नाक आहे, हे तोंड पहा आहे. आता या दुसऱ्याचे डोळे पहा, डोळे आहे, नाक पहा आहे, रेषा, तोंड, तो जुळणारी आकृती. इथं जो आहे, इथं मध्ये नाकाच्या इथं टिळा गंध लावलेला नाही, तर गंध लावलेला मी पहिला कट. आता राहिला दुसरा, तिसरा, चौथा, पहिला कट केला. म्हणजे जेव्हा असं कळत नाही ना, तर 2 पर्याय कट या दोघांमध्ये चेक करायचं काय फरक आहे, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला जाणवतो. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय फरक वाटते, इथं बघा डोळ्याच्या खाली रेष, इथं डोळ्याच्या खाली रेष नाही,
मग इथं मूळ आकृती बघा, डोळ्याच्या खाली रेषा आहे का नाही, तर एक दिली म्हणजे तो एक उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3. एवढं बारकाईनं बघावं लागतं. चला पुढे 11 प्रश्नचिन्ह. 12 120. 12 ते 120 ची काय संबंध जोडता येईल? 12 ते 120 ची काय संबंध जोडता येईल? 11ला प्रश्नचिन्ह दिले आपल्याला, 12चा अगोदर संबंध. 12चा वर्ग आहे का 120? 12चा वर्ग 144. 12ची काय होईल? 10 पट. इथं 11ची 10 पट केली तर 11 आहे 110 आहे का पर्यायामध्ये? 110 आहे. तसं आपल्याला काय जुळवता येईल ते बघितलं पाहिजे. ओके, म्हणजे असं पण होऊ शकतो किंवा 11च्या अगोदर 12च्या अगोदर 11 आहे, मग 11 12चा गुणाकार, मग 11च्या अगोदर 10 आहे त्याचा गुणाकार. इथं पटीत जुळलं म्हणजे वेगळे वेगळे तिथं पद्धत वापरावी लागते. चला पुढे प्रश्न पहा. स्वल्पविराम आहे मध्ये एक त्रिकोण आहे, नंतर 2 त्रिकोण आहे, नंतर 3 त्रिकोण आहे, म्हणजे आता काय येणार आहे? 4 त्रिकोण. कोणत्या पर्याय येते? पर्याय क्रमांक 2. पुढे पहा प्रश्नचिन्हाच्या जागी सर्वनाम गोलामध्ये असणाऱ्या आकृत्या पहा. समोरासमोरचा संबंध असतो. समोरासमोरचा संबंध काय दिलेला आहे? 63, 36, 9, 45, 54, 27, 18 आणि ते प्रश्न. समोरासमोरचं काय जमतंय का? नाही. मग असे बघितलं तर 9चा पाडा 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 7 54, 9 7 63. म्हणजे काय होते? 9च्या पाड्यातल्या येते. 9 18 27 36 45 54 63 72 81. 9च्या पाड्यातली कोणती आहे याच्यामध्ये? 9च्या पाड्यातली फक्त 72. मी तिथं 72 येणार आहे. पुढे पहा एका दोरीचे 10 तुकडे करण्यासाठी किती वेळा कापावं लागतं? पहा 1 दोरी. ही कापलं म्हणायचं का याला? नाही, शेवट ही कापलेली. एकदा कापली किती तुकडे झाले? 2 तुकडे. हा एक छोटा नोट. 2दा कापली 3 तुकडे. 3दा कापली 4 तुकडे. 4दा कापली 5 तुकडे. 5 वेळा कापली 6 तुकडे. 6 वेळा कापली 7 तुकडे. 7 वेळा कापली 8 तुकडे. 8 वेळा कापली 9 तुकडे. 9 वेळा कापली 10. 10 तुकडे करायचे असतील, 10 तुकडे करायचे असतील तर 9 वेळा कापावी. 9 वेळा कापावी. आणि 9 वेळा कापण्याचे तुकडे किती होतील? 10. असंही लक्षात ठेवा. हे 10 तुकडे करायचे 9 वेळा कापावी. घटात न बसणार संत्री, मोसंबी, पपई, लिंबू. संत्री, मोसंबी, पपई, लिंबू सगळी फळच आहे. बिया संत्र्यात असतात, मोसंबीत असतात, पपईत असतात, लिंबात असतात. बिया पण सांगतात. मग चव कशी आहे? संत्री कशी आहे? आंबट आहे. मोसंबी आंबट आहे. पपई गोड आहे. लिंबू आंबट आहे. म्हणजे कोणतं निघेल? पपई. पपई कधी आंबट असते का? नाही. पुढे एका सांकेतिक भाषेत अंकासाठी चिन्हांचा वापर केला जातो. त्याचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. आता पहिला प्रश्न पहा. स्वस्तिक चौकोन फूल. स्वस्तिक चौकोन फूल या चिन्हापासून तयार होणार. स्वस्तिक मध्ये काय? 9. चौकोनला काय आहे? चौकोन म्हणजे 0. फूल म्हणजे काय आहे? 2. काय झाली संख्या तयार? 902. पर्याय क्रमांक 1. 519 संख्येसाठी कोणती चिन्ह वापरली? 519 लिहायचे. कोणती चिन्ह वापरली बघा. याच्यामध्ये 5 ला काय वापराल? बाण आहे. 1 ला काय वापराल? गोलात खुली आहे. 9 ला काय वापराल? स्वस्तिक आहे. मग 519 कसे लिहाल? बाण, गोलात खुली, स्वस्तिक. बाण, गोलात खुली, स्वस्तिक. पर्यायामध्ये बाण, गोलात खुली, स्वस्तिक. पर्याय क्रमांक 2.
पुढे पहा 520 पेक्षा मोठी संख्या कोणत्या चिन्हांनी दाखवली आहे? 520 पेक्षा मोठी संख्या. इथे चारही पर्याय आपल्याला सोडवावे लागतील. पहिला पर्याय पहा, गोल, लाखुली, चौकोन चौकोन. आपल्याला काय पाहिजे? 520 पेक्षा मोठी. 520 पेक्षा मोठी. मग प्रत्येक बनवू. पहिल्या पर्याय कोणती बनेल? दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय. दुसरा पर्याय काय? बाण, चौकोन, चौकोन. तिसरा पर्याय काय? स्वस्तिक, चौकोन, गोलाकृती. चौथा काय? दोन 3 वेळा फुले. प्रत्येक पर्याय पहा. प्रत्येक पर्याय पहा. बनवू. इथे पहिलं काय घडेल? गोलाकृती म्हणजे 1 आहे. चौकोन म्हणजे काय? 0 0. पहिल्या पर्यायापासून बनली 100. दुसरा पर्याय बाण म्हणजे किती आहे? 5. चौकोन चौकोन म्हणजे 0 0. तिसरा स्वस्तिक म्हणजे किती? 9. चौकोन म्हणजे 0. गोलाकृती म्हणजे 1. चौथा काय आहे? सगळं फुलं 2 2 2. म्हणजे 520 पेक्षा मोठी कोणती? 520 पेक्षा मोठी कोणती येणार आहे? 900. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आपल्याला 900 कोणती बनेल? काय विचारलं आपल्याला? हा प्रश्न खाली आहे. ओके. 520 पेक्षा मोठी कोणती बनते? पर्याय क्रमांक 3 मध्ये बनते. उत्तर पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारे पद तुम्ही, तो, आम्ही, गणपती. तुम्ही काय आहे? सर्वनाम. तो सर्वनाम. आम्ही सर्वनाम. गणपती नाम. वेगळं कोणतं निघेल? गणपती. का निघेल? ते नाम आहे. ते नाम. बाकी सर्व सर्वनाम आहे. पुढे पहा, गटात न बसणारे पद ऑगस्ट, ऑक्टोबर, एप्रिल, जानेवारी. मम्मी काय म्हणते? ए जी सुनो, एजू सुनो. लिहिताना एजू सुनो सनो लिहायचं. म्हणताना एजी सुनो. ए म्हणजे एप्रिल, हे 30 चे. यातला कोणता महिना आलाय काय? याच्यात एप्रिल, हा 30चा. बाकी मग दुसरा जून, सप्टेंबर, नोव्हेंबर नाही. म्हणून ऑगस्ट कितीचा आहे? 31चा आहे. ऑक्टोबर 31चा आहे. जानेवारी 31चा वेगळा, एप्रिल. पुढे पहा, तास काटा, मिनिट काटा एका सरळ रेषेत किती वाजता असतात? प्रत्येकाला घड्याळात बघितलं पाहिजे. आपल्याला घड्याळात बघितलं पाहिजे. इथं आपण घड्याळ काढूया. प्रत्येक घड्याळाचं टायमिंग दाखवूया. 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. पावणे 3 म्हणजे पाव भाग. 3 वाजायला पाव भाग कमी म्हणजे 2 वाजून 45 मिनिट. 2 वाजून 45 मिनिट. तास काटा, मिनिट काटा कुठं असणार आहे? 9 वर. तास काटा कुठं असणार आहे? 2 आणि 3च्या मध्ये. वाजले सरळ एका रेषेत आहेत का? नाही. म्हणजे पहिला पर्याय कट झाला. ओके. दुसरा पर्याय 6 वाजता. 6 वाजू आपण याच्यामध्ये. 6 वाजता तास काटा कुठं असणार आहे? 6. मिनिट काटा 12. एका सरळ रेषेत आहेत का? आहे. दुसरा पर्याय. ओके. तिसरा पर्याय चेक करू. 12:30 वाजता. 12:30 वाजता तास काटा कुठं असणार आहे? 12:30 वाजता तास काटा 12 आणि 1च्या मध्ये. मिनिट काटा कुठं असणार आहे? 6. आहेत का सरळ एका रेषेत? नाही. चौथा पर्याय घेतला 9 वाजता. 9 वाजता पहा बरं. 9 वाजता काय असणार आहे? तास काटा कुठं असणार आहे? 9 वर. मिनिट काटा कुठं असणार आहे? 12 वर. एका रेषेत आहेत का? नाही. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, दूध लिटर. दूध लिटरचा काय संबंध आहे? दूध लिटर मध्ये मोजतात. साखर कशामध्ये मोजतात? किलोग्रॅम मध्ये. साखर किलोग्रॅम मध्ये. मीटर मध्ये अंतर मोजतात. पुढे पहा, पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 2, 3, 5, 9. आता पहा, मूळ संख्या असते तर 2, 3, 5, 7, 8 असतात.
मूळ संख्या नाही. याच्यातला फरक काढला तर विषम संख्या म्हणलं तर 1 3 5 7 9 विषम संख्या नाही, मूळ संख्या नाही. मग काय करायचं, यातला फरक काढायचा. यातला फरक कितीचा आहे, 1 चा. यातला फरक कितीचा आहे, 2 चा. यातला फरक कितीचा आहे, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5. यातला फरक कितीचा आहे, 5 आणि 4 9. 1 ची दुप्पट 2 होते, 2 ची दुप्पट 4 होते, 4 ची दुप्पट 8. 2 आणि 1 3, 2 5, 5 आणि 4 9, 9 8 17. उत्तर काय येणार आहे, 17. आहे का पर्यायामध्ये, आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे 71 31 17. 71 31 17 कसल्या संख्या आहेत, मूळ संख्या. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37. यातली कोणती मूळ संख्या आहे, 23. पुढे पहा, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या, येणारी आकृती पाहिजे. आपल्याला काय केलंय पहा बरं. ही पहा, उभी रेषा आहे आणि आडवी रेषा आहे. नंतर काय झाले पहा, या ठिकाणी इकडं हे काढले, इकडे नंतर इकडे काढले. ओके, आणि 2 रेषा. ओके, आता इथं काय होतं, पहिल्यांदा दुसऱ्यात बदलता. पहिल्यांदा दुसऱ्यात काय झालं, आता हे पहिल्यांदा काढायला हवं होतं. आता पहा, पहिल्यांदा दुसऱ्यात काय झालं, बदल तो समजून. पहिल्यांदा दुसऱ्यात आता ही खालच्या रेषा सगळीकडे 2 2 2 आहे, इथं 2 रेषा असतात, त्याच्यावर कुठला पर्याय कट होत नाही, मग ते काढायला लागते. ओके, पहिल्यांदा ही अशी आकृती आहे. आता या ठिकाणी हे काढलेलं कट जे झालेलं ते पुन्हा कट होणार. पहिल्यांदा ही संपूर्ण रेषा अशी होती. पहिल्यांदा काय होत त्याचं पहा, मी तसं हे केलं. पहिल्यांदा काय झालं, डाव्या बाजूचं वरचं पान गेलं इथे. इथं पहा, पहिल्यात दुसरं काय झालं, डाव्या बाजूचं पहिलं पान. नंतर पुन्हा काय झालं, उजव्या बाजूचं आपण आकृती पुन्हा काढूया. आडवी रेषा, उभी रेषा, इथं सगळीकडे हे आहे. अशा आकृती आहे पहिली. ओके, आता पहिल्यांदा दुसरा काय बदल झाला, डाव्या बाजूचं पान. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा काय झालं, उजव्या बाजूचं पान गेलं. पहिल्यांदा डावीकडे गेलं, आता उजवीकडे गेलं. आता कोणीकडे जाईल, डाव्या बाजूचं जाणार आहे. डाव्या बाजूचं म्हणजे हे पान जाईल, गेलंय का, गेलं. आता काय होईल, उजव्या बाजूचं पान जाईल. ही आकृती कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 2. इथे चुकलाय, पर्याय क्रमांक 1 दिलाय. हो, पर्याय 1 नाही, पर्याय 2 येणार. 2. ओके, दुरुस्ती करू आपण. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, सोबतच्या आकृती ए पासून झेड पर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शक या मार्गात चालताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल. पहा, ए या ठिकाणी ए आहे, जाण्याचा मार्ग पहा. आता एक काटकोनातच येतील असं नाही आलं तरी काय अडचण नाही आपल्याला. आता खाली वर झालं होतं नाही काय अडचण. आता ए पासून झेड पर्यंत जाणार, ए पासून झेड पर्यंत आपण असं चाललं. आता काय करायचं, उजवीकडे किती वेळा वळावं, का उजवीकडे. प्रश्न आपल्याला आलाय उजवीकडे. आता फक्त आपल्याला पहिलं वळण बघायचं. काय त्याचं पहिलं टोक
आणि शेवटचं टोक बंद करून टाकायचं. बंद केलं बंदिस्त. आता पहिलं वळण पहा आपल्या बोटाचं, हे उजवं असतं आणि हे डावं असतं. आता इकडं खाली आहे, खाली आपण कुणीकडे वळतो, इकडे पाय इकडे वळतो, इकडे इकडे म्हणजे कुणीकडे आहे डावी. म्हणजे पहिलं वळण आहे ते कुठं आहे आतमध्ये, आणि आतमध्ये म्हणजे कुणीकडे आलं, आतमध्ये म्हणजे डावीकडे. आतमध्ये पहिलं वळण आतमध्ये म्हणजे डावी. आपल्याला काय विचारलं त्यांनी, उजवीकडे म्हणजे कुठला असेल, आतलं डावीकडे असेल तर बाहेरचं उजवीकडे. मग आपण काय करायचं, आकृतीच्या बाहेर फिरायचं, आकृतीच्या बाहेर. ओके नाही नाही सॉरी आपली बंदिस्त केली आकृती, हे बाहेर आहे. ओके ओके पहा इथं थोडंसं भाग उजवीकडे, आतमध्ये म्हणजे नाही उजवीकडे. पहा पहिलं वळण आपण बघितलं, आपण आकृती बंद केली, बंद केली आकृती. पहिलं वळण बघितलं तर ते कुणीकडे आहे, इकडे वळतो आपण, इकडे इकडे म्हणजे कुणीकडे डावीकडे. डावीकडे म्हणजे कुठं आहे, हे डावीकडे म्हणजे आकृतीच्या बाहेर आहे का आतमध्ये. ही आकृती झाली बंदिस्त, हे बाहेर म्हणजे डावीकडे म्हणजे बाहेर. पहिलं वळण डावीकडे म्हणजे कुठं आहे बाहेर, डावीकडे म्हणजे बाहेर. आपल्याला काय विचारलं, उजवीकडे म्हणजे कुठं असणार आहे आतमध्ये. आतली वळणं बघायची, आतमध्ये उजवीकडे म्हणजे आतमध्ये पाहिजे. मग आकृतीच्या आतमध्ये फिरायचं, इथनं फिरायचं आतमध्ये. ही बंदिस्त, ही बाहेर नव्हती, ही बाहेर फिरताय बघा. आपल्याला आतनं फिरायचं, आतनं इथनं असं फिरायचं आहे का, इथं नाही, इथे आहे एकदा. इथं आहे का आतमध्ये, इथं कोण आहे का नाही, इथे नाही, इथे आहे दोन, इथे आहे तीन, इथे आहे चार, इथे पाच, इथे नाही, इथे नाही, इथे सात, इथे सात आणि इथं पोच. म्हणजे आत आपण फिरलो 7 वेळा, उजवीकडे 7 वेळ. नसेल कळलं, बाणाची करायची असते दिशा. बाणाचं कसं करायचं असतं पहा, बघी आकृती, हे 7 वेळा आल्यानंतर आपलं आतल्या रेषा पुसून टाकू आपण. बाण टाकवायचे आपल्याला जे जातो ते बाण, सगळे बाण हे आता तुम्हाला की इथं काय दाखवत नाही सर, मोठा बाण काढता. इथं मी काढला तर काय होईल, इथं इथं असं बारका काढला त्याची तो काय बाहेर टाकायचा मोठा, म्हणजे आपल्याला मोजायला सोयीस्कर होतं म्हणून तुम्ही बाहेर दाखवतो. म्हणजे कुठं मोठा काढता येईल, इथं आत दाखवता आणि बाहेरच्या बाजूने मोठा दाखवतो. इथे बाहेर दाखवतो, इथे बाहेर, इथे या पद्धतीने, इथे या पद्धतीने, इथे या पद्धतीने, इथे या पद्धतीने. ओके, आता काय म्हणले आपल्याला, डावी आपल्याला पहा. आता बाणावर आपण पाहणार नाही, आता हे आतले कोण मोजून त्या पद्धतीने. आता पहिलं पहा वळण डावीकडे, डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. उजवीकडे आपल्याला विचारलं, उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या दिशेने बाण पाहिजे. घड्याळाच्या दिशेने बाण. हा घड्याळाच्या दिशेने का नाही, घड्याळ कसं फिरतं असं फिरतं, घड्याळ कसं फिरतं अशा पद्धतीने असं फिरतं का, हे घड्याळाची विरुद्ध. मी तेवढं सोडतो. हा बाण घड्याळाच्या दिशेने का नाही, विरुद्ध. इथे विरुद्ध, इथे घड्याळाच्या दिशेने म्हणजे एकदा, इथे घड्याळाच्या विरुद्ध आहे, हा घड्याळाच्या विरुद्ध आहे. हा घड्याळाच्या दिशेने 2 वेळा, हा घड्याळाच्या दिशेने 3 वेळा, हा घड्याळाच्या दिशेने 4 वेळा, हा घड्याळाच्या दिशेने 5 वेळा, हा घड्याळाच्या विरुद्ध आहे, हा घड्याळाच्या विरुद्ध आहे, हा घड्याळाच्या दिशेने 6 वेळा, हा घड्याळाच्या दिशेने 7 वेळा. म्हणजे बाणावरनं म्हणलं किंवा कोणावरनं म्हणलं तर उत्तर येईल. म्हणजे 7 वेळा उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न. सन 2016च्या प्रजासत्ताक दिनी मंगळवार येतो, तर त्याच वर्षी त्या महिन्यात किती वार 5 वेळा. 26 जानेवारी 2016 हे कॅलेंडर तयार करायचं.
त्यातला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 26 जानेवारी मंगळवार. मंगळवार टाकला 26 जानेवारी, मंगळवार टाकला. तर कॅलेंडर तयार करा. 27, 28 जानेवारी किती दिवसाचा असतो? जानेवारी 31 दिवसाचा. मग 1, 8, 15, 22, 29 हे माहिती आहे. 1, 8, 15, 22, 29. नंतर 2, 9, 16, 23, 30. 3 पुढला रविवार 10ला, त्या पुढला रविवार 17ला, त्या पुढला रविवार 24ला, त्या पुढला रविवार 21. कोणते वार 5 वेळा येतील? 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेचा. म्हणजे कोणते वार? शुक्रवार, शनिवार, रविवार हे वार 5 वेळा. मग किती वार? आता 31चा महिना म्हणल्यानंतर 3 वार. 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेचा. म्हणजे 3 वार 5 वेळा. 3 वार 5 वेळा. काले दिवस किती दिले? 31चा महिना. 31चा महिना असेल तर आठवडे केले तर 4 आठवडे होतात, तर 3 दिवस शिल्लक राहतात. म्हणून 1 तारीख, 2 तारीख, 3 तारखेचा वार 5. 30चा महिना असेल, 30चा महिना असेल तर काय होतं? 1 तारखेचा, 2 तारखेचा. आठवडे केले तर 7 चौक 28, 2 दिवस शिल्लक राहतात. म्हणून 1 तारखेचा, 2 तारखेचा वार 5. 29चा महिना असेल, 29चा महिना म्हणजे फक्त 1 तारखेचा वार 5. 1 तारखेचा वार 5. 28चा महिना असेल तर कोणताही वार 5 वेळा येणार. लक्षात ठेवायचं. 28चा महिना कोणताच वार 5 वेळा येत नाही. 29चा महिना 1 तारखेचा वार 5 वेळा. 1, 8, 15, 22, 29. 30चा महिना असेल 1 तारखेचा, 2 तारखेचा वार 5 वेळा. 1, 8, 15, 22, 29. 2, 9, 16, 23, 30. जर 31चा महिना असेल तर 3 वार 5 वेळा येतील. आठवडे केले तर 4 आठवडे होतात, 3 दिवस शिल्लक राहतात. 1, 8, 15, 22, 29. 2, 9, 16, 23, 30. 3, 10, 17, 24, 31. हे 3 वार 5 वेळा येतात. 26 जानेवारी आला मंगळवारी, त्या महिन्यात शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 वार 5 वेळा येतात. किती वार 5 वेळा येतील? 3 वार येतील. इथे चुकलंय. 3 वार 5 वेळा येतील. चला पुढील प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत महाराज हा शब्द पहा खाली. महाराज हा शब्द गोल त्रिकोण, गोल त्रिकोण आणि चौकोन असा लिहितात. 4 अक्षरी 5 लिहिले बरा सुद्धा बघू. वड, वड हा शब्द भरलेला गोल आणि भरलेला त्रिकोण, भरलेला गोल आणि भरलेला त्रिकोण असं. तर त्या भाषेत राजवाडा, राजवाडा हा शब्द कसा लिहिला जाईल? तर इथं कानाला एक चिन्ह द्यायचं राहील. मला गोल घेतला, हला त्रिकोण घेतला, कान्याला असं घेतलं. मग रला काय? जला हे दिलं, कान्याला हे आहे. रचं दिलेलं नाही अक्षर नसून दे, आपण दाखवायचं नाही लक्षात. वला भरलेला गोल, डला भरलेला त्रिकोण. ओके. रला काय माहित नाही आपल्याला, पण कान्याला काय आहे? कान्याला हे. जला काय आहे? चौकोनात फुली. वला काय आहे? वला भरलेला गोल. कान्याला काय आहे? कान्याला या पद्धतीने. डला काय आहे? भरलेला त्रिकोण. कान्याला काय आहे? या पद्धतीने. या पद्धतीनं पावर आपल्याला इथलं माहित नाही बघ त्याच्यात.
या ठिकाणी कोणतं चिन्ह येते ते माहित नाही, तिथलं आपण बघू, ते पर्याय कट करू. पर्याय कट पद्धत आपण वापरणार आहे, लक्षात ठेवा. राजवाडा, राजवाडा. इथं काय झालंय पहा, इथे कानेला नाहीये तर र ला त्याची, र ला याची, रा ज वा, वा नाही हे दिलेले आहे. बरं एकच पद्धत वापरू. पर्याय 2 दिलेला आहे, र ज. पर्याय 3 म्हणजे पाहिजे र ला बरोबर आहे, र ला व ला भरलेला गोलाला हे काढण्याला आहे बघा. र ड ला त्रिकोण आहे आणि पुन्हा काढण्या. थोडीशी तिथं मिस्टेक त्यांची झालेली आहे. र ला चिन्ह दिलेलं नाही, काढण्याला चिन्ह त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यावर पर्याय पद्धत वापरा. पर्याय क्रमांक 2 येतोय. तर या सगळ्या पर्यायापासून बनवा. पहिल्या बघा 3-4 नंबरचा पर्याय कट होईल. 3च अक्षर आहे आपल्याला, राजवाडा 4 अक्षरी शब्द आहे. ही 4 पेक्षा जास्त चिन्ह पाहिजे होती. ओके. पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत 62 ही संख्या 16 अशी लिहितात. 62 ही संख्या 16 अशी लिहितात. 71 ही संख्या 36 अशी लिहितात. 43 ही संख्या 1 अशी लिहितात. तर या सांकेतिक भाषेत 80 ही संख्या कशी लिहिते? काहीतरी याच्यामध्ये साहित्याने 12, त्यातनं ही संख्या वजा केली तर 12 4 16. 71 मध्ये होते का तसं? 71 7 1 7 8 15 नाही. या प्रश्नामध्ये काहीतरी दुरुस्ती करायला आहे. 7 वर्ग 36, साहित्याने 12 आणि त्यांची बेरीज 4, फरक 4 16. 7 1 7 तसं तिथं जमत नाहीये. इथे 64, 6चा वर्ग 36, 2चा वर्ग 4, 36 आणि 16 4 असं असायला पाहिजे होतं. तिथे काय झालेलं आहे, काय तर मिस्टेक झालेली आहे. असून त्या काय अडचण नाही, आपण ते दुरुस्त करत असतोच. पेपरमध्ये काय दुरुस्ती असेल तर तो घ्या, त्याला काय अडचण नाही. हां, ते 80 ही संख्या कशी लिहितात? पर्याय दिले 64 या वर्ग संख्या. म्हणजे इथे काय झाले, 6 ही संख्या 36 अशी. पहा, दुरुस्ती करावी लागेल याच्यामध्ये. दुरुस्ती काय होईल पहा. 6 ही संख्या 36 अशी लिहितात. 7 ही संख्या 49 अशी लिहितात. तर 43 4 ही संख्या 16 अशी लिहितात. तर 8 ही संख्या कशी लिहिली जाईल? 64. पर्याय क्रमांक 1 अशी ती दुरुस्ती करावी लागेल. 74 नंबरचा प्रश्न दुरुस्ती करून घ्या. ओके. साधा सोपा प्रश्न केलाय, सुटसुटीत केले. ओके. चला पुढील प्रश्न. आणि आकृती प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी आकृती काय झाले? हा चौथून आहे. त्यामुळे पहिल्या आकृतीमध्ये एकच रेष दिलेली आहे, एक रेष दिलेली. दुसऱ्या आकृतीमध्ये अजून एक रेष वाढलेली, 2 रेषा झाल्या. तिसऱ्या आकृतीमध्ये 3 रेषा आहेत. हे 4 काढताना ही 1 2 आणि 3 रेषा आहे. चौथ्या आकृतीमध्ये 4 रेषा. ओके. म्हणजे आता किती रेषा मिळेल? 5 रेषा. 5 रेषा कोणत्या आकृतीत आहेत पहा बरं. पहिल्या आकृतीत किती रेषे? आडवी उभी आडवी 3 झाल्या. इथे उभी 1 पुन्हा आडवी 1 उभी 1 6 रेषा. दुसरं यस मध्ये किती? आडवी उभी आडवी उभी आडवी 5 रेषा. तिसऱ्या आकृतीत 4 आहे. चौथ्या आकृतीमध्ये 4 आहे. त्यामुळे कोणताही पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2. ओके. या ठिकाणी कट केलेलं नाही बघा, या सगळ्या रेषा जोडलेल्या आहेत. ते चुकून ते झालेलं आहे. तर तिथं तिसरा पर्याय घेतला तर त्यामध्ये 5 रेषा येत आहेत. कशा म्हणाल? आडवी 1 उभी 1 आडवी 1. या उभ्या कट केलेल्या बारक्या बारक्या. त्यामुळे ते म्हणू शकतो विद्यार्थी. तर पर्याय क्रमांक 2 आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील पेपर सर. धन्यवाद.